हॅलो नमस्कार, मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना. आजचा व्हिडिओ हा खास महिलांसाठी आहे. महिलांनी लक्ष देऊन हा व्हिडिओ बघावा. बांगडी, पैंजण आणि जोडवी हे केवळ सौभाग्याचे वाण नसून याचे आरोग्यासाठी फायदेशीर सुद्धा आहे. बऱ्याच जणींना हे माहीत नसेल. काही महिला वर्किंग वुमन सुद्धा असतात, त्यामुळे बऱ्याच महिला बांगड्या पैंजण घालत नाहीत. तर असं न करता निदान दोन तरी बांगड्या हातामध्ये घातल्या पाहिजेत. तर बांगडी घालण्याचे, जोडवी घालण्याचे, पैंजण घालण्याचे काय फायदे आहेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सोन्याचे दागिने उष्णता आणि चांदीचे दागिने थंड परिणाम देतात. कंबरेच्या वरील भागात सोन्याचे दागिने आणि कंबरेच्या खालील भागात चांदीचे दागिने घातले पाहिजेत. हा नियम पाळल्याने शरीरातील उष्णता आणि शीतलतेचे संतुलन राहते. बांगडी घातल्यामुळे हे घर्षण ऊर्जा निर्माण करते, यामुळे अशक्तपणा जाणवत नाही. बांगडी मनगटावर घासली जाते, त्यामुळे हातात रक्तभिसरण संचार वाढतो. बांगडी घातल्याने श्वासासंबंधी व हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता कमी होते. बऱ्याच महिला वर्किंग वुमन आहेत, त्यांना तर हा त्रास असतोच, पण हाऊसवाईफ आहेत त्यांनाही असा त्रास खूप असतो. त्यामुळे बांगडी घालणे हा त्यावर उपाय नक्की ठरू शकतो. बांगडी घातल्याने मानसिक संतुलन उत्तम ठेवण्यास मदत होते. पण तुटलेली बांगडी कधीच हातामध्ये घालू नये, याने नकारात्मक ऊर्जा वाढते. त्याचबरोबर जोडवी घालण्याचे फायदे काय आहेत? विवाहित स्त्रिया पायातल्या 3 बोटांमध्ये जोडवी घालतात. हा दागिना केवळ शृंगाराची वस्तू नाही, तर त्यापासून स्त्रियांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. 2 पायात जोडवी घातल्याने शरीरातील हार्मोनल सिस्टम योग्यरित्या कार्य करते. जोडवी घातल्याने थायरॉइडचा धोका खूप कमी होतो, ज्यामुळे शरीरातील खालील अंगाचे मज्जासंस्था आणि स्नायू मजबूत होतात. जोडव्यांमुळे एका विशिष्ट रक्तवाहिनीवर दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीतपणे चालू राहतो. या प्रकारे जोडवी स्त्रियांची गर्भधारणा क्षमता निरोगी ठेवते व मासिक पाळीही नियमित होते. त्याचबरोबर जोडवी ही नेहमी चांदीचीच असावी. खोटी किंवा मार्केटमध्ये नकली भेटते तशी घालू नये. आता पैंजण घालण्याचे फायदे काय? आता पैंजण घालणं हे बऱ्याच लेडीजना खूप ऑड फॅशन वाटतं, पण असं न करता त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घ्या. पैंजण पायातून निघणारी शारीरिक विद्युत ऊर्जा शरीरात संरक्षित ठेवते. पैंजण स्त्रियांचे पोट आणि त्यांच्या शरीरातील खालील भागातील फॅट्स कमी करण्यास नक्कीच मदत होते. वास्तुशास्त्रानुसार पैंजणातून येणाऱ्या स्वराने नकारात्मक ऊर्जा दूर ठेवते. लहान मुलींच्या पायामध्ये आपण नेहमी पैंजण घालत असतो, जसं की छन 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 वाजत असतं, कारण मुलगी ही लक्ष्मी असते. म्हणून लक्ष्मीच्या पायामध्ये आपण पाहिलं असेल की लक्ष्मीच्या पायामध्ये कायमस्वरूपी पैंजण असतं. चांदीच्या पैंजणामुळे पायाचे घर्षण होऊन पायाचे हाडं मजबूत होते. पायातील पैंजणामुळे महिलांची इच्छाशक्ती मजबूत होते. याच कारणामुळे स्त्रिया स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता कुटुंबाच्या सगळ्या गरजा मात्र पूर्ण करण्यास दिवस घालवून देतात. म्हणून आजच लक्ष द्या आणि पैंजण घालायला सुरुवात करा. अगदी मोठी पैंजण नाही घातलात तरी चालेल, अगदी लाईट वेट बारीक पैंजण घातलात तरीही चालेल, पण पायात सोन्याचे पैंजण घालू नये. याने शारीरिक उष्णतेचे संतुलन बिघडून गंभीर आजार होण्याची शक्यता असते. मला वाटतं मी दिलेली माहिती सगळ्या महिलांना समजली असेल, आणि समजली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या जवळच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.